शिट. आवाज काय फिरून राहिला? काय माहिती कशाला फिरू राहिलो. काय माहिती कशाला फिरून राहिलं? इथं कशाला आलोय आपण? हा, जायचंय ना गावाला. कोणाच्या? तुम्ही ना ग बसा. एकतर विसरून जाता तुम्ही सर्व. कोणाच्या काय माहित नाही का? आईकडे जायचंय माझ्या. तू कोण आहे? आ? अहो मी बायको आहे, तुमची बायको. कधी झाली? आता कधी झाली, काय झालं, काय तुम्ही किती विसरता हो? आता बायको लग्न झालेलं माहित नाही तुम्हाला? हा 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 बायको. हा बायको आहे, हे विसरू नका आता. आणि आईची तर गेले ना, माझी पै पाहुणे आहे, शेजारी माझ्या चुलत बहिणी वगैरे सर्व व्यवस्थित राहायचं. आणि मी आवाज दिला आहो म्हटलं का तुम्हाला यायचं आलो करायचं. कुठं आलो? म्हणजे माझ्याकडे असं कुठं बाहेर माणसात बोलत असले, आता माझी माणसं म्हटलं तुझा नवरा कसा आहे, कुठे आहे, कसं आहे बाई, चांगले. हो, कुठं आहे तुझा नवरा? अहो तुम्हाला सांगते हो मी. मला काय सांगते, कोणी तू? बायको. कोणाची? तुमची. कधी? ह्याला निहाव पण आहे, मला हेच कळलं नाही बाबा. नको. अहो तुम्ही माझे धनी म्हणजे तुम्ही माझ्याशी लग्न केले, कळलं? हा केलं केलं ना आता. हा मग माझ्या माहेरी गेली ना, माझी बहीण म्हणाल तुझा नवरा कुठे? मी म्हणलं ना अहो, मग तुम्हाला आलं बायको असं करायचं. कसं करायचं? आलो बायको. अजून मला करून दाखवा. आलो बायको. हा पण बायको कुठे? आताच सांगितलं ना मी तुमची बायको आहे हो. हा बायको. आता डबल. आता माझ्या आईने हाक मारली ना, तुझ्या नवऱ्याला चहा प्यायला बोलव. मग काय म्हणा, अहो इकडे आलू सासूबाई नाही म्हणायचं, आलू काय म्हणायचं, आलो बायको. आलो बायको. हा आता ध्यानात आहे बर. अरे बापरे, काय झालं? माझे परस विसरले ना घरी. परस तुमच्यामुळे ना माझं दिमाग खराब झालं एवढं ना. मला काय करायचं काय नाही. हिथंच थांबा, मी लगेच आली. त्यात पैसे येत आपल्याला, तिकीट नको का जायला? कुठं जायचंय? अहो मी सांगितलं ना आईकडे जायचंय. हा जायचंय. असं राहू द्या, जायचंच राहू द्या, विसरायचं नाही. तुम्हाला यायचंय ना? हा यायचंय ना. हा मग हिथंच थांबायचं. या जागेला हलायचं नाही. हा बस आली किंवा कुठली गाडी आली ना म्हणायचं थांबा आमची बायको परस आणाय गेली. थांबा आमची बायको परस आणाय गेली. आमची म्हणजे सगळ्यांची काय? तुमची म्हणजे त्यांना माहितीये का, माझी बायको बरोबर. हा हुशार आहे. डोकाचा त्यांना करून ठेवलाय मला. हेच थांबा. हा कोण बाई होती बडबड करून गेली? मला बायको जाऊ दे. हे याच्यामुळे लग्न नाही केलेलं पाहिजे. लग्न झालेल्यांची किती हाल होतं. बरं झालं आपलं अजून लग्न नाही झालं. हे काय बायको कोणाची होती बडबड करून गेली मला मक्कार. नाही पण लग्न करायला पाहिजे. लग्न कर. बस गेली का? ही तर कशाला बसेल? हे बस स्टँड आहे. कोण म्हणलं बस स्टँड आहे? तुम्हाला काय वाटतंय? इथं लिहिलेलं आहे ना ढळई. अरे बस स्टँडला आहे, मला वाटलं घरी आहे मी. अच्छा, गणमनात दिसताय का? झापड झोपे. अगं पण लवकर गेलं पाहिजे ग, वेळेत बस. आपलं उशीर पण झालं नाही. तिकडे तिचं लग्न उरकून जायचं. लग्न आठवलं मला. काय? माझं बी लग्न नाही झालं अजून. अरे देवा, लग्न नाही माहीतच झालं? आहे. नाही ना. काय ग? लग्न नाही झालं. माझं पण नाही झालं. मला पोरगी द्यायला कधी. रडतं काय तुम्ही? रडू नका. हे घ्या डोळे पुसा. मी माझं दिलं असताना तू काय करते? शी, काय हो तुम्ही? हे काय केलं? डोळ्यातून पाणी आलं, शेंबूड बी येतं ना. शी, किती घाणेरडे माणूस आहे तो तुम्ही. कोण? तुम्ही काय केलं मी? काय केलं? शेंबूड पुसला ना तिच्या याला तुम्ही कधी? आता. काय नाव केलं? काय तुमचं? माझं नाव तुला काय करायचं त्यांच्या नावाची? गाडी बघ आधी. मला नाव काय तर ठेवलं होतं बरं काय माझं नाव. काहीतरी मला लोक हाका मारायचे. हा? मग असं काय म्हणत होते काय माहिती. नाव काय माझं? मला काय माहिती. ते जाऊ द्या. आता याची आपली पिरूच्या वाडीची गाडी गेली का? कसली गाडी? बस. बर. अरे माझ्या कर्मा. अरे बाबा उठ. उठ आणि बस. काय त्याला लावलंय? बसायला कशाला लावती? अगं बस गेली का ते विचारत होते ना बाई. लालपरी गेली का? आता दोन्ही बी लाल लाल परत कोणी बी करायला. अरे लालपरी म्हणजे गाडी गेली का? आता तू काय म्हणतो? त्या बसला काय म्हणतो? गाडी कुठे गेली? अरे गाडी गेली का गावाला जाणारी? गाडी पॉप गाडी.
बरं अशी मोठी राहते ती लाल, तिला शीट राहत असं बसायला. हा हा ती मग असं येड्यान कमी करता तुम्हाला कुठेतरी गावाला जायचंय ना असं बोला ना. मला गावाला जायचं, आम्ही येडेली येतो डॉक्टर शॉर्ट पडले. मी काजे मी का मेंदू घरी ठेवून आले का ग? विसरली घरी. ते मला माग हरवला. मला कोणतरी म्हणत होतं मागाशी माझ्यासंग कोणतरी बोलत होतं. कोण? काय मत कोण होतं मागाशी बोलत होतं मला म्हणत होते विसरू नका विसरू नको विसरू नका असं कोणतरी मला सांगत होतं मागे. मला वाटतं मला म्हणजे विसरायचं. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का विसरायचा? तुम्हाला गोळ्या चालू आहे का? नाही नाही ते मागाशी मेंटलीच्या नाही नाही गळा नाही ते जरा लहानपणापासून. लग्नाला चाललंय. हा मग लगेच करायचं का लग्न कुणाचं? आपल्या दोघांचं. काय म्हणजे आता लग्नाला चाल म्हणले ना. अरे चाललंय म्हटलं लग्नाला चाललंय मी. आम्ही लग्नाला चाललोय. हा. एवढ्या लांब जाण्यापेक्षा माझ्या संग करा ना लग्न. काय? दोघी पण नाही दोघीपैकी एक कोणतं. गणमना दिसतंय तुळशीत माझं घेऊ ना. माझं ना लग्नच व्हायना कुठं जमाना बिन मला कोणी हा ना मग कोणती चालते? ठीक आहे. नाही कोणी हा म्हणा. हो असं कोण आहे? तुला कोण आवडते? दोघींपेक्षा कोण चांगलं वाटते? हे काय होतं? दोघी चांगले जातं हिला चांगली म्हणलं तुला राग येईन नाही तुला मला नाही चांगलं. राग येत. नाही आमच्या दोघांचा एक विचार आहे. कसला आम्ही दोघी करू शकतो लग्न तुमच्या सोबत. तुला प्रॉपर्टी आहे का? प्रॉपर्टी 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 कोणतरी म्हणत होतं बरं का ते काय असतं तेच माहित नाही मला. अरे जमीन जागा गाडी घोडं बंगला बिंगला असं ना. आई बाप भाऊ बहीण असं ना कोणी का असं सोडलंय तू? आई बाप काय प्रॉपर्टी झाली गेली. मला कोणतरी आहे का कोणतरी आहे? मला काय म्हणजे नाही मला कोणीच नाही. काजी बसायली आली 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 हा ती गेली तिकडं. सत्यानाश झाला. बस आली इथं माझ्या घरात कम तुम्ही बसची वाट बघताय. ए बाबा तुझं घर नाही बस स्टॉप आहे ना बस स्टॉप. अरे हा बस स्टॉप आहे का मी बस स्टॉपवर आहे का. हा हा तू चालाय बस स्टॉप. नाही नाही आपण चंद्रावर आहे. हा एवढं बेडा नाही बस स्टॉप मागे ऐक लिहिलेलं ना तू एक चंद्र आहे आणि आम्ही दोन तुझे तारे. हा हा होय मग कोणता तारा तुटतो लवकर ते बघायचे हा? म्हणजे माझ्या संग लग्न करीन. हा लग्न काय नाही दोन्ही. दोन्ही तारे. हा का मग काय करायचं लग्न करून. हा तुला काय करावं असं वाटत? काय करतील गड्या मित्र म्हणत होता लग्न झालं काय करायचं असतं. लग्न झाल्यावर घरची भांडे घासतात. हा काय का? नाही करत. प्रॉपर्टी बायकोच्या नावावर करते. बायकोचे हात पाय दाबून देते. बायको जिकडे बायकोला म्हणेल- वारा घालत्या. जिकडे आपण- म्हणेल तिकडे जायचं. लग्न ठीक आहे बायको कोण असते लग्न झाल्यावर ती कशाला येईन कोणासाठी हा कोण असते ती बायको तिला हाऊस राहते ना नवऱ्याची. आणि कोणाचा नवरा. समजा आता लग्न तू माझ्यासोबत केलं किंवा हिच्या सोबत केलं हा तू आमचा नवरा. दोघींचा. हा तू तुझ्या मनावर आहे. दोघी लागत्या का एक लागती का 5 लागत्या तुला किती लागत्या पण ते कशाला लागत आहेत. हा करायला जेवण खावण. जोडी. ते तुझ्या घरच्यांना नको का? गेली का बस सर मला काय विचारते गेली की बस हा ते. सर का पोरी इकडं. म्हणजे कसं आहे लग्न झालं का मग सगळं व्यवस्थित होईल. हा ना कसं ना बस गेली का? हो ही कोण? काय आणि कोण म्हणजे मी बायको आहे तिची. हा बायको बसची वाट बघायला सांगितली होती. अहो, त्यांचं झालं नाही अजून ते आमच्या संकाराचे बोलते. ते जरा शॉर्ट आहे डोक्यात म्हणजे विसर भोळ आहे. बटाटे शिल्लक का त्याच्या डब्यात? तुम्ही काय ह्याची मज्जा घेत होता का काय? मज्जा नव्हती घेत आम्ही. अरे हा मागाशी हेच बाई मला म्हणत होती की कुठं जाऊ नको इथंच थांब. बाय आहे का मी? बाय आहे. मग माणूस आहे भयो. अहो मी तुमची बायको आहे. हा मग आम्ही कोणी? काय माहिती कोणी. तुम्हाला मी काय सांगितलं होतं? बस चालली का थांबवा, रिक्षा चालली तर थांबवा, माझी बायको येते म्हणून. तुम्ही ह्यांच्याशी गप्पा मारत बसलाय का? हो नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज होता. हा, तोच त्याचं म्हणला लक्ष पाहिजे नाही. लग्न. अगं बाई माझा नवरा आहे तो असाच विसरभोळ आहे. आता मी माहेरी चालली तिथं त्याला म्हटलं नाही का कुणी आवाज दिला तर हा हो म्हणायचं. 5 मिनिटात सर्व गोष्टी होत्या. खाल्लं तर त्याला ताटात हात धुवायचं कळत नाही. झोपलं तर उठायचं कळत नाही. असलंय. मग कशाला तसल्या माणसं संग लग्न करायचं खाल्लेलं पिलेलं कळत नाही त्याला. अरे अहो तुम्हीच माझा नवरा आहे की. हा मी ते का अरे मेंटला ती बायको येते ते का चाराने आगाने सरकले काय? बघितलं का पुरीनं ले अवघड आहे. माझ्या बापानं असलं एवढं घुसलं गळ्यात गोर आहे म्हणून. मग आता काय करायचं आपल्या लग्नाचं? ती बाई म्हणते मी बायको आहे. अगं ती बाई सांगू राहिली आणि त्याच्या आगाने सरकले. अगं तुझं पाय काय डोकं भयकलं का काय? माझा नवरा आहे इसरभोळा. हा मी एक का? विचारू का? हा विचार. मी झालं काय डोक्यावर पडलं होतं काय? काय माहिती ते माझ्या बापाला नाही ना पाय घसरला असेल पाहुण्यातला आहे म्हणून दिलं.
म्हणजे कसं थांबले? कोण आहे पाहुण्यातला आणि तुमच्या कशाला इकडे तिकडे द्यायचं त्याला? तुमच्या बापाला कळालं नाही म्हणजे तुमच्या बापाचं का तुमच्या सासऱ्याचं आहे? माझ्या बापाने ह्याच्याशी लग्न करून दिलं. मग सासूला विचारायचं. तुम्ही लय मज्जा घेतली बरं का. आता बसा. अहो सॉरी बरं का, आम्ही मज्जा नाही घेतली. आम्ही फक्त विचारलं बस आली का? तो बाबा बसला खाली. काय हरवलं का बघू सारखा बॅग मध्ये वस्तू ठेवली तशी. मग तुम्हाला आम्ही चोरबीर वाटलो काय? ए बाई, आम्ही चोर नाही बरं का. हा, आम्ही एकच हाय. सभ्य पुरी आहे. हाय सगळं आहे. हा तेवढं बरं कळतं, तेवढं तर जपून ठेवलं. आम्ही काही बोललो नाही. आम्ही फक्त म्हणलो आम्ही लग्नाला चाललो. तो म्हणे मी करतो लग्न, तुम्ही काय जाते लग्नाला? हिच्यासोबत लग्न करायचंय का अजून? माझ्यासोबत नाही, हिच्या बी सोबत. तिच्यासोबत करायचंय का? राहू दे, माहेरला पण जायचं राहू दे, काय नाही. बायको स्वतःच्या लक्षात राहत नाही आणि ह्याच्याशी लग्न करायचंय का? मी काय म्हणते, आम्ही नाही करणार लग्न. तुम्ही सांगितलं ना त्याला आठाने सरकले, आम्ही नाही करणार. हो आम्हीच लग्नाला चाललो. नाही नाही न्या, न्या, न्या. कोण आहे? जबरदस्ती काय एवढी? कोण आहे ती? यांना कशाला नेऊ? आणि तुम्ही कोण टाकले तर मला? ए बाई, याच्या आठाने सर केलं ना, आम्ही काय नाही सांग लग्न करावं. काय गरज पडली आम्हाला? पण मी काय म्हणते, अयो दवाखाना करावा. शिट, माझी बायको घरीच राहिली. बायको काय का बघितलं का? बघितलं का? गेलं का? तुझ्यासोबत ती केलं असतं, हिच्यासोबत केलं असतं, तसंच करतात फुलं. काय आम्ही का रस्त्यावर पडलं काम पण आम्हाला गरजच नाही करायची. Already माझं लग्न झालीये. नाही माझं नाही जमते अजून. मी केलं असतं बरं काय का. करू पुरींनो? लग्नाला किती दिवस झाले? एकच महिना झालाय. एकच महिना. मग काय करा, तुम्ही त्याला चांगल्या दवाखान्यात न्या. आता एवढे चांगले सोयी सुविधा झाले, दवाखाना करून बघा, होईल नीट. असं का? हा आता किती काय भारी भारी दवाखान्यात निघलेत. बरं असंच कर. अयो आता काय खरं नाही माझं. का बरं? माझी बायकोच नाही घरी. हा का? अहो धनी, कसं सांगू, मीच तुमची बायको आहे. आपण ना मी ना असं धरून ठेवते एक काम तुम्हाला. करा, माहेर राहून त्या बाजूला. नवरा इम्पॉर्टंट आहे ना, हा. मग दवाखाना बी इम्पॉर्टंट आहे. दवाखान्यातच नाही. बायको आहे काय? हा मी घरी काय गेलो मग सापडायला? बरं, कुठं आहे दवाखाना? म्हणजे आता तुम्ही कुठं बी गेले मी सांगते, तुमच्या गावात आहे का? हा, वाकडेवाडीला जायचं, तिथून सरस्टेला जायचं. तिथे एक मेंटल हॉस्पिटल आहे, तिथं ना पैसे वगैरे काही घेत हा. नाही. तिथं जाऊन दाखवायचं. बरं झालं ग पुरेनं पण तुम्ही. मग कोणा औषध आपल्या पैशानेच घ्यावं लागत बरं का. तिकडे काय जायचं? चालेल चालेल, किती जातील पैसे? असं काय 500-600 रुपये लागत आहेत, जास्त नाही. बाई बरं झालं की तुम्ही चांगली संधी दिली मला ना. वा आता ना तुम्हाला नीटच करते. आम्हाला काय झालं तेव्हा? आणि ऐका ना, सॉरी बरं का ताई, आम्हाला वाटलं ते असंच आहे म्हणून आम्ही थोडी मजा घेतली. आजकालचे पोरं कसे बस स्टँड उभं राहून बस कोणाची छिडकाली कांद्या येड्याचं नाटक करत्या, म्हणून आम्हाला तसं वाटलं की हे बी तेच करते का नाही काय. ग, माझा नवरा आहे की आपण तुम्हाला ना, आता आपण ना माझ्या आईच्या गावाला जायचं राहू दे, आपण डायरेक्ट ना दवाखान्यातच जाऊ. पण तुझ्या आईच्या गावाला जाऊन मी काय करणार होतो? काय का बघितलं की? कसं ते नाही का, तुमच्या मेवणीचं लग्न आहे ना म्हणून. माझं लग्न तसंच राहिलं, मग मी उन्नीस लावायचं. हा, तिथं जाऊन तुमचं लग्न लावून द्या. ऐका ना, मी काय म्हणते, थोडं गोड गोड बोलून न्या त्याला. हा, तुम्ही काहीच बोलू नका आता, मुकच नाही. बाई तुम्ही ह्याच्या आधी भेटला असताना लय बरं झालं असतं. महिना झालं ना, माझ्या शेजा पाजारच्याने मला एवढा चांगला संदेश दिला नाही, काही नाही, नुसती शेजा पाजारी लोकांचं कशा कसं राहतं असते. माहितीये का, पण आहे ना- स्वतःचं ठेवायचं दाखवून दुसऱ्याचं पाहिजे वाकून पण येईल सवयी. मी काय म्हणते, याच्या आधी जर भेटलं असतं ना त्याला नाही, आम्हाला मेंटल हॉस्पिटलला जावं लागलं असतं. का ग? आता तुमची अवस्था पण आमची तेच झाली असती. माझं डोकं बंद करायला लागलं. बरं ठीक आहे, आता आहेत माझ्याकडे थोडे पैसे. थांब, हा 700-800 रुपये ना आहेत. चला पुढं पुरी न येत्या. हा हा, तेवढं सांभाळून ना त्याला हा फक्त. नंतर कवा तर भेटू आपण. चला. तुम्ही बी आमचं नाव काढशा ना आता. हो हो. आणि तुझं नाव काय? माझं अर्चना. तुझं काजल. बरं. पण तेवढं लक्षात राहू द्या बरं का मात्र. बरं चला जायचं ना आपल्याला. हा, मग तिच्या संग जायचं. ती बायको ना तुमची. बायको आहे का? हा, हा. चला ना व, चला की माझा किती जीव काढ चाल. चला की कुठं जायचं आता? घरी. बरं चल गे. आहो तिला कुठं? तू आहे काय? हा, मलाच घेऊन. मी घालतो. आणि हे तुझ्या बहिणी इथंच कोण ठेवायच्या? आम्ही हा हा, ती ताई आमची. हा ताई आहे, ताई. बरोबर. तुम्ही दाजी आमचे दाजी. अगं यांना दवाखान्यात न्यायचं, यांची जरा मेंदू सारखलेली नाही तुय. हा का? त्यांना आपण उद्या घेऊन जाऊ आणि तुम्हाला घेऊन जाते मी. हा पण माझा कुठं सत्यानाश झाला बाई. चल गे बायको. ए ती बायको नाहीये. अगं तू ये. अरे मी बायको नाहीये. ती बायको आहे. ही हो ना तुम्ही बायका. हा? हा, म्हणजे
ती येड आहे, तुम्हाला तर माहिती आहे ना, मदत करायला आमची. चला. बरं बरं, तसं कुणाची मदत केल्याने जर थोडं पुण्य लागत असेल तर काय हरकत नाही. बरोबर. हो. हो हो, मी पण बायको आहे. अगं पण आपल्या लग्नाचं काय तिकडं? ही तुमच्या बायका आहेत त्या. हा, धरा. आणि तू कोणी? ती दुसऱ्याची बायको. धरा धरा, मी बायको आहे ना. चला चला चला. बाई